ओके. ए ज्योते, ज्योते. ओके, चला सुरू करूया. बघा, ठीक आहे. काढल्या गणिताच्या वह्या सगळ्यांनी? हॅलो, अरे गणिताच्या वह्या काढल्या का सगळ्यांनी? हॅलो, नाही. 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 आता येते का बरोबर? हो सर. हो ओके. सर. सर. हो सर. ओके, सुरू करूया आपण. का काल आपण बघा, इंटरनॅशनल नंबर्स आणि देवनागरी लिपीतील अंकांची, संख्या चिन्हांची ओळख घेतली होती. त्यानुसार येणारे प्रश्न आपण पाहिले होते. आता आज आपण संख्यांचं वाचन पहिल्यांदा घेणार आहे. आता हा भाग तुम्हाला येतो, त्यामुळे मी फारसा वेळ देणार नाही, पण आपण तरी सुद्धा बघा, युनिट प्लेस, 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, अशा पद्धतीनं पहा संख्यांची रचना असते. मग पहा, यातलं फक्त 100च म्हणजेच शतकाचं जे घर आहे ते एकटं येतं. बाकी सगळी घरं जी आहेत ती दोन दोन ने येतात. पहा, ही 2 ने येतात, ही 2 ने येतात. त्यानंतर पुढे लाखाच्या नंतर करोड, 10 करोड, किंवा पुढे जसे जसं आपण पुढे जाऊ अब्ज, दशअब्ज, अशा पद्धतीने त्या संख्या वाढत जातात. तर बघा, आता मी प्रत्येकाला या ठिकाणी संख्या देतो, मला प्रत्येकानं संख्या सांगायच्या. पहिल्यांदा श्रीराज, तुम्ही सांगा ही संख्या किती आहे? हो सर. सांगा किती येते? 27 7 लाख. सर मी सांगू? नाही नाही, मध्ये बोलू नका कोणी, थांबा. प्रत्येकाला विचारणार आहे. 2,73,456. बघा, एकक, दशक हे एक गट झाला, शतकाचा एक गट झाला, हजाराचा एक गट झाला आणि लाखाचा एक गट. मग हे आहेत 2,73,456. इरिना, तुम्ही सांगा आता. हो सर. 27,47,952. व्हेरी गुड. चला पुढे. सुयश, तुम्ही सांगा. हो सर. सांगा.
2,05,000 2,54,293. व्हेरी गुड. स्वराली, तुम्ही सांगा. हो सर. 5,90,275. व्हेरी गुड. चला पुढे. देवांश, सांगा देवांश. 9,74,567. व्हेरी गुड. प्रांजली, येस सर. नऊ लाख 45,063. चुकलं. सर मी सांगू? नाही नाही, सांगू दे त्यांना. हा. बोला प्रांजली परत एकदा. सर मी सांगू? अरे थांबा. प्रांजली बोला पटकन. हर्ष, येस सर. सर मी सांगू? हा सांगा प्रांजली. 9,04,563. व्हेरी गुड. हर्ष, तुम्ही सांगा आता. येस सर. बोला हर्ष. सर 4,04,200. व्हेरी गुड. तनिष, 7,02,203. शाबास. व्हेरी गुड. बर. शिवन्या, हो सर. बोला बाळा शिवन्या. 25,00,000. नाही, 25 लाख नाही येत ते. नीट बघा. 20,00,000. मला रेंज नाहीये काय की बहुतेक. अंश सांगा चला. 2,54,534. व्हेरी गुड. शाबास. चला विराज बर्गे. येस सर. हा बोला. 4,73,728. व्हेरी गुड. जश, हो सर. बोला जयश. सर 27,93,459. वा, व्हेरी गुड. ठीक आहे. आराध्या, सर कनिष्ठ आवाज चालू आहे. तनिष आवाज बंद करा तनिष. हा बोला आराध्या. 9,74,000. नाही. हा मग किती आहे?
$97,745. वा, शाबास. आता संख्या वाचन मध्ये तुम्हाला 100% एक प्रश्न येतोच. तर बघा आता आता या संख्या वाचन मधला बऱ्यापैकी सगळ्यांनी वाचलं का? काही जण थोडस चुकले, पण बऱ्यापैकी तुम्हाला 6 अंकी 7 अंकी संख्यांपर्यंतच वाचन आलेलं आहे. आता या संख्या वाचन मधला दुसरा टप्पा मी तुम्हाला सांगतो पा काय आहे. बघा, आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न येतात. पहिला आहे शेचा पाव भाग. बघा आता, शेचा पाव, शेचा अर्धा, वाटलं तर हे लिहून ठेवा तुम्ही, आणि शेचा पाऊण भाग. सांगा बरं मला एक एक करून, शेचा पाव भाग किती, अर्धा भाग किती, पाऊण भाग किती? शेचा पाव भाग 25, अर्धा भाग 50 आणि पाऊण भाग 75. बरोबर. शेचा पाव भाग 25, अर्धा भाग 50 आणि पाऊण भाग 75. दुसरा 1000 चा पाव भाग किती? सर 250, अर्धा 500 आणि पाऊण भाग 750. व्हेरी गुड. पुढे कुणाचा आहे रे आवाज? अंश, आवाज बंद करा बा. हा, पुढे लक्ष. लाखाचा पाव भाग किती? 2500. नाही. 25,000. हा. 25,000. अर्धा भाग किती? 50,000. आणि पाऊण भाग किती? 75,000. हे लिहून घ्या तुमच्याजवळ. हे लिहिलेलं असू द्या तुमच्याकडे. मी मागे पण तुम्हाला दिलंय लिहून. आता संख्या वाचन मध्ये तुम्हाला या 3 प्रकारच्या, तसं म्हणायला हे 9 प्रकारचे प्रश्न पडतात का? याचे 3, याचे 3, याचे 3. या 9 पैकी एखादा प्रश्न जर विचारला तर आपल्याला तो सुद्धा सांगता आला पाहिजे. आता कसं पाहूया बा. मी पुन्हा एकदा प्रत्येकाला विचारतो. बघा, जिथं आता खरंच शिकवण्याची गरज आहे तिथं मी सांगतोच आहे, परंतु हे सगळं तुम्हाला येत आहे म्हणून आपण फक्त प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात एवढंच या ठिकाणी पाहणार आहे, आणि मग हळूहळू पुढे जाणार आहे. जिथं खरंच शिकवण्याची गरज आहे तिथं मी सांगतोच. हा, बघा, हे सगळं आपलं झालेलं आहे बरं का, पण आपल्याला स्कॉलरशिपला कसे प्रश्न येऊ शकतात त्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा रिवाइज करतोय. चला, आता पहिल्यांदा आरव, तुम्ही सांगा. आता सगळ्यांनी लिहून घेतलं तरी चालेल. लिहून चला. हा, दुसरी एक गोष्ट, पावला 1.25 म्हणतात हे लक्षात ठेवा. अर्ध्याला 1.5. इरिना, आजारी आहेत काय तुम्ही? नाही, आवाज असं आहे का? मला वाटलं आजारी असल्यावर काय आवाज येत नाही. तर याला पावणे म्हणतात. म्हणजे बघा, क्वार्टर, हाफ, 3/4. ओके, झालं. ओके, आता मी एकेकाला विचारतो का? अंश, आवाज बंद करा बाळा. आता पहिल्यांदा विराज, तुम्ही सांगा. आता बोला. विराज, सॉरी, विराज नाही, आरव. हो सर. सांगा पटकन. 12,500. किती? सर 12,000. चूक. कोण सांगते रे याचं उत्तर? सर मी सांगू? हा, सर मी 1225. म्हणजे किती? 1,225. शाबास. बघा,
या प्रश्नांची उत्तरं कशी करायची? बघा, 100 जे आहेत, 100 म्हणजे 100 आणि 100चा कितवा भाग आहे? पाव भाग. पाव. सव्वा. तर या ठिकाणी सव्वा म्हणजे आपण लिहूया 25 आणि मध्ये उरले 12. तरी 12 जे मध्ये आहेत ते सुरुवातीला लिहा. बघा किती झाले आरव? 1225. हा, बघा तुम्हाला जरी कितीही प्रॅक्टिस असेल, येत असेल, तरी ही ट्रिक वापरा. कोणती? तर 100 जे आहेत, आता इथे कधी कधी 1000 पण येऊ शकतं, नीट लक्षात घ्या. तर मी तुम्हाला चार्ट मध्ये लिहून दिलंय, 100चा सव्वा म्हणजेच पाव भाग, 100चा अर्धा म्हणजेच साडे, आणि 100चा पाऊण म्हणजेच पावणे. म्हणजे 25, 50 आणि 75 हे शेवटी येणार आणि मध्ये जे उरतंय ते या ठिकाणी सुरुवातीला लिहायचं. समजलं का आराम? हो सर. चला पुढे. इरिना, तुम्ही सांगा. हो सर. 9,500. 9,500. सर 9,500. बरोबर. बघा, 1000चा अर्धा भाग किती होतो? 500. 500. आता मध्ये किती उरले? 9. ते सुरुवातीला लिहा. बघा कोणती संख्या तयार झाली? 9,500. ओके. चला प्रांजली, लिहून घेताय ना तुम्ही? हो सर. हो सर. प्रांजली, येस सर. पावणे 3,000. 2,750. वा, व्हेरी गुड. एक लक्षात घ्या, पाऊण शब्द आला की मध्ये जी संख्या उरते ती एकने कमी करायची अक्षरातून अंकात लिहिताना, मात्र अंकातून अक्षरात लिहिताना एकने वाढवायची. मग बघा, 1000चा पाऊण भाग जो आहे तो होतो 750. मध्ये उरले 3, पण आता इथं 3 नाही लिहायचे कारण पाऊण भाग आहे, म्हणून इथं 2 लिहायचे. 2,750 म्हणजेच 2,500. चला स्वराली. हो सर. पाऊण लक्ष. 7,000 नाही 75,000. पुढं 75,000. फक्त 75,000च का? कारण लक्षचा पाऊण भाग होतो 75,000. मध्ये काहीच नाही आहे का काही? मग हेच आहे उत्तर त्याचं. ओके, व्हेरी गुड. चला रुद्र घाटे, तुम्ही सांगा आता. हो सर. पावणे 400. पावणे 400. तुम्ही उशिरा जॉईन झाले काय की बोलते? हो. बर ठीक आहे, मी तुम्हाला शेवटी विचारतो, नीट लक्ष द्या बरं का. चला अंश, अंश 375. बरोबर. कसं पहा रुद्र, तुम्ही पहा, 100चा पाऊण भाग होतो 75 आणि मध्ये उरलेली संख्या 4, तर एकने कमी करा ती का? पाऊण शब्द आला की एकने लिहायची. तुमचं उत्तर येणार 375 म्हणजे 450. चला जयेश. हो सर.
बोला जयेश. तर 11,150. वा, व्हेरी गुड. बघा, हजाराचा पाऊण भाग होतो 750 आणि पाऊण आलाय म्हणून इथे 12 न लिहिता आपण लिहिणार 11. संख्या तयार झाली 11,750. चला हर्ष, तुम्ही सांगा. तर मी का हो हर्ष. सर 1,1300. जर पहिल्यांदा 750 लिहायचं नाही, हे 75 लिहायचं आणि त्यापुढं ते पावणे आहे म्हणून 13 दिले, पण एकने कमी करून लिहायचं 12. मग सांगा किती झाले? 1275. म्हणजे किती झाले? 1275. ओके, व्हेरी गुड. चला पुढे सुयश, तुम्ही सांगा. हो सर. सर 5,015. 5,017. 15. 5,015. रेकॉर्डिंग चालू आहे. 5,500. हा, सर 5,500. नीट सांगा परत एकदा. सर 1,500. अहो 1550 म्हणजेच किती सांगा तर 1550 म्हणजे किती? 1,550. 1550 म्हणजे किती? सुट्ट सुट्ट सांगा की. बरोबर आहे 1550. 1,550. हा, असं सांगा हो. बरोबर आहे 1550 ते पण असं सांगा सुट्ट सुट्ट. बघा, शेचा अर्धा भाग होतो 6.5 म्हणजे अर्धा भाग 50 आणि मध्ये उरले 15. मग 15 आपण आहे तसे देऊ. 1,550 म्हणजे 1550. आराध्या. हा, बोला आराध्या. तुम्ही सांगा. आराध्या. 16,500. वा, बघा, हजाराचा अर्धा भाग होतो 500, मध्ये उरलेली संख्या 16,500 म्हणजे 16,500. व्हेरी गुड. चला पुढे तनिष. हो सर. बोला तनिष. हा, बरोबर आहे, सांगा. चुकू द्या. 30. 30 कसे येतील? इथं कुठे 30 आहेत? 3,000 म्हणून तिथं 3 लिहायचे आणि हजाराचा अर्धा भाग. बघा, तुम्हाला लिहून दिलेल्या चार्ट मध्ये हजाराचा अर्धा भाग किती आहे? 8 झालं पाहिजे तनिष. बरं असू द्या, बोला. हजाराचा अर्धा भाग. अहो, तुम्हाला लिहून दिलाय की हजाराचा अर्धा भाग. लिहिलंच नाही काय की तुम्ही? मग सर 500.
बोला तरी. काय 500 दुसऱ्याने सांगितल्यावर सांगताय? हा मग सांगा ही संख्या किती झाली तयार? 3500. तुम्ही लिहून घ्या बरं तरी. सगळ्यांनी लिहून घ्या रे. शे म्हणजे 100. 100चा पाव भाग. याला शब्द वापरतो आपण सव्वा. तो होतो 25. 100चा अर्धा भाग. त्याला शब्द वापरतो आपण साडे. तो होतो 50. 100चा पाऊण भाग. त्यालाच आपण शब्द वापरतो पावणे. तो होतो 75. हे झालं 100च. आता 1000. पाव भाग म्हणजे सव्वा शब्द आला की 250 लिहायचं. साडे म्हणजे अर्धा शब्द आला की 500 लिहायचं. आणि पाऊण म्हणजे पावणे शब्द आला की 750 लिहायचं. लक्ष म्हणजेच लाख. पाव भाग होतो 25,000. अर्धा भाग होतो 50,000 आणि पाऊण भाग होतो 75,000. हे लिहून घ्या. तनिष दिलं होतं का मगाशी तुम्ही? झालं? ओके. शिवन्या. आवाज बंद करा कोणाचा आहे तो. शिवन्या तुम्ही सांगताय आता? शिवन्या. शिवन्या सांगा. हो सर. हो सर मी सांगणार आहे. हा सांगा सांगा. बरोबर. 50,500. बघा. हजाराचा अर्धा भाग किती होतो? 500. आणि मध्ये उरले 50. मग लिहूया आपण 50. संख्या बघा काय तयार झाली. 50,500. त्यालाच आपण म्हणतो 50,500. समजलं? ओके. चला देवांश तुम्ही सांगा आता. आवाज कोणाचा चालू आहे? आवाज बंद करा. अच्छा. 3500. सांगू. नाही ना थांबा जरा सांगू दे त्यांना. नाही नाही सांगू द्या त्यांना. 3525. 525. बर बघा बरोबर. शेचा पाव सव्वा भाग म्हणजेच पाव भाग होतो 25 आणि मध्ये उरतात 35. मग लिहूया आपण 35. मग झाले 3,525. व्हेरी गुड देवांश. चला पुढे विराज बर्गे. हो सर. आर्या आहेत का? आर्या हो सर. आर्या कधी जॉईन झाली? आर्या हा बोला.
विराज बर्गे बोला. देवांश आवाज बोलतो. हा बोला. चला श्रीराज बोला. श्रीराज सर हा बोला. श्रीराज गोडके बोला. 2850. 2850 का पहा. शेचा अर्धा भाग होतो 50. मध्ये उरले 28. लिहूया आपण 28. 2850 म्हणजेच 2850 असं म्हटलं तरी चालतंय, किंवा 2850 किंवा 2850. म्हणजे बघा एकच संख्या तुम्हाला 3 पद्धतीने म्हणता येते. पहिली आहे 2850, दुसरा आहे 2850, तिसरा आहे 2850. अशा पद्धतीने तुम्हाला ती संख्या 3 पद्धतीने सांगता येते. चला पुढे आर्या. येस सर. बोला आर्या. आर्या बोला, खूप वेळ लावताय. मी सांगू. नाही नाही थांबा, सांगू दे की त्यांना. आर्या आर्या आवाज येत नाही का माझा? येतोय सर. बोला की मग. 1000चा सव्वा भाग लिहून दिलाय की तुम्हाला. 1000चा सव्वा भाग किती? सर मी सांगू. दोन सांगा हो प्रांजली. 27,250. बरोबर. बघा 1000चा सव्वा भाग तुम्हाला लिहून दिलाय. सव्वा भाग म्हणजेच पाव भाग. 1000चा पाव भाग किती होतो? 250. 250. मग सांगितलं नाही, लिहिलंय की बरोबर. आर्या सांगत का नाही मग? चुकलं म्हणून सांगितलं चुकलं की मी काय येईल तिथं मारायला येईल का? चुकलं सांगा म्हणतोय की, जसं येईल तसं सांगायचं. मध्ये उरले 27. मग ते 27 आपण या ठिकाणी लिहूया. मग ही संख्या तयार झाली 27,250. ओके. आर्या आवाज बंद करा. तर बघा अशा पद्धतीने संख्या वाचन आणि लेखन याच्यावर आधारित बघा, पहिलं तुम्हाला सांगितलेला जो होता तो तुम्हाला संख्या देतील, तो तुम्हाला अक्षरी अक्षरी पर्याय मधून शोधायला सांगतील. दुसरा बघा संख्या अशा पद्धतीने देतील, म्हणजे 1000चा पाव भाग किती, अर्धा भाग किती, पाऊण भाग किती, आणि ती संख्या नेमकी किती आहे ते तुम्हाला पर्यायातून शोधायला लावतील. बर, आता उलट पण विचारू शकतात. मला आता पुन्हा एकदा आरव पासून मी एक उदाहरण देतो तुम्हाला. जसं की बघा, मला विचारलंच नाही. रुद्र, हा तुम्ही सांगा. रुद्र राहिले ना, तुम्ही सांगा आता. सर मला बी नाही विचारलं. कोण आहे? सुयश राहिले. मयुरेश. मयुरेश तुम्ही आता जॉईन झाले. बर विचारतो तरी पण. रुद्र सांगा पहिल्यांदा. हो. 18,000. हजारचे निम्मे साडे आवाज येत नाही. 500 आणि 18. सर 18,500. शाबास. चला मयुरेश तुम्ही सांगा आता. बोला मयुरेश. मयुरेश 9,750. वा,
बघा हजाराचा पाऊण भाग होतो 750, पण पाऊण शब्द आल्यामुळे या ठिकाणी 10 न लिहिता एक कमी करून द्यायचा, 9750. आता हे सोपं होतं बरं का. पण आता तुम्हाला हीच संख्या अशा पद्धतीने सांगा म्हटलं तर आता बघूया किती जणांना येते. उदाहरण देतो पा, हे बघा आताच उदाहरण देतो. 9750 लक्षात घ्या. 750 आलेत याचा अर्थ हा पाऊण भाग आहे. कशाचा? तर हजाराचा. बरोबर का? बरोबर का? हो सर. हो हा. हो सर. पण आता पाऊण शब्द आलाय तर अंकामधून अक्षरात लिहिताना मात्र एक वाढवून लिहायचा मध्यभागी. म्हणजे झाले पावणे 10,000 असं म्हणायचं. लक्षात आलं? हो सर. ओके. हे हजाराचं झालं. आता तसंच तुम्हाला शेच पण एक उदाहरण देतो. जसं की बघा 2725. कुणाचा आवाज आहे? स्वराली आवाज बंद करा जरा तुमचा. तर बघा हे जे 25 आहेत ते 25 कशाचे आहेत? तर 100चा म्हणजे शेचा पाव भाग आहेत. पावलाच आपण म्हणतो सव्वा. 2700. हा करेक्ट. आणि मध्ये राहिले म्हणजे शेवटी पहिल्यांदा होते 27, तर आपण ते 27 लिहूया. तर बघा हे अक्षरामध्ये असं लिहावं लागेल 27,2700. हे झालं शेच. तसंच हजाराचं पहा आता. समजा संख्या दिली आहे आपल्याला 28,500. तर लक्षात घ्या 500 जे आहेत तो कशाचा भाग आहे? तर हजाराचा अर्धा भाग आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे संख्या लिहिल्या लिहिल्या. हजाराचा अर्धा, अर्ध्याला आपण म्हणतो 1/2. मग आता उरलं काय? तर 28 उरले. ते 28 आपण मध्यभागी लिहूया. मग संख्या तयार झाली 28,500. समजलं का? हो सर. हो ओके. सर. हा संख्यात वाचन आणि लेखन मधला हा शेवटचा टप्पा आहे. हा जरा थोडासा जड जाईल तुम्हाला, पण सरावाने हा पण येतो. चला आरव तुम्ही सांगा आता पहिल्यांदा. येस सर. 2550. दोन्ही पद्धतीने लिहून ठेवा. पहिला आहे 2550. अजून सर 2550. शाबास. आणि दुसरं याला नाव आहे. मग आता यातलं कोणतं लिहायचं? तर या दोघांपैकी नेमकं जे असेल पर्यायात ते लिहायचं. असं म्हणायचं नाही की हे चुकीचं आहे ते बरोबर आहे. तर हे दोन्ही बरोबर आहेत. 25,500 बघा हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. चुकीचं नाहीये दोन्ही पण. आणि आणखी एक म्हणतात पायाला 2550. पण हा काय तुम्हाला असा प्रश्न येणार नाही. हा तिसरा जो दिलाय तो तसा काय तुम्हाला परीक्षेला येणार नाही. परीक्षेला या दोन पैकीच काहीतरी येईल. पण व्यवहारामध्ये वापरताना याला 2550 सुद्धा म्हणतात हा. कारण शे म्हणजे ज्याच्या पुढे दोन संख्या असतात त्याला आपण शे म्हणतो. जसं की बघा मी जर असं लिहिलं तर मी हे 355,50 असं सुद्धा म्हणू शकतो बरं का. हे आहेत खरे 35,550, पण मी असं सुद्धा म्हणू शकतो 355,550. कारण शे म्हणजे काय? ज्याच्या पुढे दोन संख्या असतात त्याच्या पुढे शे लिहायचं. आलं लक्षात? पण हा व्यवहारामध्ये वापरला जातो. परीक्षेला तुम्हाला या दोन पैकीच एक काहीतरी येईल. चला आरव झाले. आता अंश तुम्ही सांगा. पटपट सांगायचं. बोला अंश. 1225. हा पुढे सगळ्यांनी लिहून घ्या. येत असलं तरी लिहून घ्या, प्रॅक्टिस होईल.
याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न येतोच. हा पुढे सांगा की अंश. कोण सांगता रे? मी सांगू मी हा सांगू सांगा सांगा. 1200 रुद्र सांगा. 1200 बघा 1225 शेचा पाव भाग 25 मध्ये उरले 12 12.25. चला पुढे रुद्र. हो सर. बोला पटापट. हो सर. रुद्र. हो सर. मी सांगू 3275 सर. नाही 3275 नाही ते बरोबर आहे. ते पण ते काय चुकीचं नाही. सर 32.5 नाही चुकले बघा. तर मी सांगू पाहुणे अंकामधून अक्षरात लिहिताना एक वाढवायचा, अक्षरातून अंकात लिहिताना एक कमी करायचा. बघा शेचा पाऊण भाग 75 आणि इथं अंकामधून अक्षरात लिहायचं म्हणून एक वाढवून लिहायचा 33. पावणे 300. पावणे 300च काय संबंध? 300 काही. बर 375 पण येतो. हा 3275 मी सांगितलं ना ते व्यवहारामध्ये वापरतात. तुम्हाला परीक्षेला येणार नाही 3250 येऊ पण शकेल काय सांगता येत नाही पण शक्यता या दोनचीच आहे. मग ते पण लिहून ठेवा. आवाज कोणाचा आहे रे? आवाज बंद करा बरं. हे पण लिहून ठेवा. काय सांगावं असं कोणी विचारू शकतील. चला इरिना तुम्ही सांगा पुढचं. हो सर. 9750 आणि दुसरं 9750 आणि जर व्यवहारात वापरतात ते 9750. आता ऐका. आता इथे एक गंमत आहे तुमच्या लक्षात आली का बघा इरिना. हे बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं सगळं बरोबर आहे पण इथे एक अजून संख्या वेगळ्या पद्धतीने सांगता येते तुमच्या लक्षात आली का बघा. सर मी सांगू का? हा सांगा. पावणे पावणे 10,000. करेक्ट. मग आता या अगोदर आपण इरिनाने सांगितलं ते घेऊया. काय काय सांगितलं तुम्ही इरिना? मी सांगितलं की 9750 आणि मग व्यवहारात वापरतात ते 9750. बरोबर. 9750 ते पण बरोबर आहे. आणि एक लक्षात घ्या हे बघा हा पाऊण भाग होतो हजाराचा होतो की नाही बघा बरं. होतो की नाही? हो. हा म्हणजे बघा एकच संख्या 4 पद्धतीने सांगता येते पण इथे पाऊण शब्द आल्यामुळे अंकातून अक्षरात लिहिताना 10 लिहायचं. मग हे किती होतात? पावणे 10,000. लक्षात येते का तुमच्या? समजतंय ना तुम्हाला मी काय सांगतो ते? हो सर. ओके. बघा संख्या एकच. आता तुम्ही मला यातलं काय लिहायचं तर जे पर्यायात असेल ते लिहायचंय आपल्याला हे लक्षात ठेवा. चला जयेश. हो सर. 8250.
सव्वा 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 आठ सव्वा 8,000 शाबास. आणि दुसरा आहे 82. साडे 82. लक्षात येतंय का तुमच्या? हो सर. ठीक आहे, बघा की आहे बघा, हा आहे 100चा अर्धा भाग, त्याला अरे लक्षात आलं का तुमच्या? हो सर. ओके, चला पुढे. स्वराली. हो सर. 9,775. हा 9:45. नाही, चुकलं. हा काय पाऊण भाग होतो का कशाचा? कशाचाच नाही. शंभरचा पाऊण भाग होतो का हा? नाही. हजाराचा होतो का हा? नाही. लाखाचा होतो का? नाही. मग 100चा पाऊण भाग कुठे होतो? हे बघा, इथे होतो. मग सांगा बरं. हा, सांगा. 9:98. शाबास, लिहून घ्या. लिहून घ्या. 9,98. व्हेरी गुड इरिना. चला पुढे. तनिष, समजलं का तनिष तुम्हाला? ओके. बोला तनिष. 2,250. बरोबर. दुसरं सांगा. चला आता, हे सोपं होतं. 2,250. पुढे. पुढे. बघायचं आहे बघा, शेवटी काय होतंय पाहायचं. 50 आहे. 50 म्हणजे कशाचा अर्धा भाग? कशाचा अर्धा 50? आता कशाचा अर्धा 50 होतो? हा, मग सांगा. 100चा अर्धा भाग आपण म्हणतो 650. किती उरले इथं? 22. हा, मग बोला. 22,500. सगळं मी लिहिल्यावरच सांगा, तुम्ही नका सांगू. आता बघा, आणखी एक पाव भाग होतो पा. कशाचा पाव भाग झालाय? 1000चा. बरोबर, 1000चा पाव भाग झालाय. आणि पाव भागालाच आपण म्हणतो सव्वा. मग बघा, पाव भाग झाल्यानंतर किती उरतंय? 2. याचं उत्तर येणार 2,25,000. नीट लक्षात घ्या. आहे बघा, 2,25,000, 22,500 आणि 2,250 हे सगळे एकच आहेत संख्या. वेगवेगळ्या नाहीत. तुम्हाला वाटू शकतील या वेगवेगळ्या आहेत, पण अजिबात नाही. वेगळ्या नाही आहेत त्या, एकच आहेत. चला आराध्या, तुम्ही सांगता आता. आवाज बंद करा तनिष.
बोला आराध्या. व्हेरी गुड. पुढे. नाही नाही सांगू द्या त्यांना, सांगतात ते. अरे सांगतात ते. तर मी सांगू. बोला आराध्या. हे बघा, हा 75 कशाचा कितवा भाग आहे बघा बरं. 75 कुठे आलंय चार्ट मध्ये? म्हणजे हा शेचा पाऊण भाग आला, म्हणजे शेवटी आता शे येणार आणि इथं पावणे येणार. आता पावणे आलाय म्हणल्यावर अंकातून अक्षरात लिहिताना एक वाढवायचा का कमी करायचा? वाढवायचा. वाचा बरं काय आलं उत्तर मग. शाबास, व्हेरी गुड. चला घरी करायला देऊ तुम्हाला मग मी. आजचं टॉपिक संपला आपला, संख्यांचं वाचन आणि लेखन. असू द्या असू द्या असू द्या. चला आता घरी करायला देतो. तुम्ही एकच संख्या 2 पद्धतीने लिहायची. येईल लिहिता? काही काही ठिकाणी ती तुम्हाला 3 वेळा पण लिहावी लागेल. तर बघूया आपण कोण कोण लिहितंय. मी संख्या लिहून देतो तुम्हाला, घरी करायला घ्या. पहिली ह्या संख्या सगळ्या ज्या आहेत त्या 3 पद्धतीने लिहिता येतात बरं का. बघूया कोण कोण लिहितंय आता. सर 3 पद्धतीने लिहू का 2? जेवढ्या लिहिता येतील तेवढ्या पद्धतीने लिहायचं, कारण पर्यायामध्ये आपल्याला काय देतील माहित नाही ना. लक्षात येते का तुमच्या? हो सर. हा. एवढं तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या वेळेस लिहायचं बरं का. कारण पर्यायामध्ये आपल्याला काय सांगतील माहित नाही. येतंय लक्षात? हो सर. ओके. हा टॉपिक या ठिकाणी बघा, आपला एक टॉपिक संपला. कोणता? संख्यांचं वाचन आणि लेखन, अक्षरी आणि अंकांमध्ये. ओके हो सर. ओके ठीक आहे. उद्या आपण याच्या पुढचा भाग पाहूया. ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. हॅव नाईस डे. तुम्ही मला प्रज्ञेश्वरचं अजून पाठवलं नाही. मुझे भी करना है. तमारा